नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पत्रकारांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले। पत्रकारांच्या लेखणीतून येणाऱ्या छोट्या मोठ्या बातम्या शासनाला दखल घ्यायला भाग पाडतात। इतकी ताकद या माध्यमांमध्ये आहे। समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी व अन्यायाविरुद्ध पत्रकारांनी निरडपणे आवाज उठवावा असे प्रतिपादन कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी केले। घुंगराडा येथील ग्रामपंचायत सभागृहात व्हॉइस ऑफ मीडिया नायगाव या संघटनेतर्फे पत्रकारांना ओळखपत्र मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सह पोलीस निरीक्षक विशाल भोसले, स्वागताध्यक्ष उपसरपंच वसंत सुगावे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर, सहसंघटक एस.एम. मुदखेडकर, ग्रामविकास अधिकारी हनुमंत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार माधव कोकुर्ले, वहाब शेख, तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे, जिल्हा पदाधिकारी भगवान शेवाडे, प्रकाश हनुमंते, पवनकुमार पुटेवाड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नायगाव तालुक्यातील पत्रकारांना ओळखपत्र वितरित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश हनुमंते यांनी केले व आभार प्रदर्शन सुगावे घुंगराडेकर यांनी मानले। या सोहळ्यात जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, वसंत सुगावे, ऋषिकेश कोंडेकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय समारोप गणेश जोशी यांनी केले। यावेळी जिल्ह्यातील तालुक्यातील 50च्या वर व्हॉइस ऑफ मीडियाचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संभाजी वाघमारे, तालुका प्रतिनिधी नायगाव। आजच्या आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया नायगाव तालुका ओळखपत्र वाटप व विचार मंथन बैठकीसाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गणेशजी जोशी साहेब, तसेच स्वागत अध्यक्ष वसंत पाटील सुगावे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस उपसरपंच घुंगराळा व तसेच व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, मी काही जास्त बोलणार नाही, परंतु मला ह्या कार्यक्रमाला प्रथमतः बोलवल्याबद्दल आमचे पाटोदेचे पत्रकार ढवळे साहेब आणि इतर काही पत्रकारांचे मला फोन आले की साहेब या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा शतशः आभारी आहे। आपला व्हॉइस ऑफ मीडिया हा माझ्या मते ट्रेंड साहेब कधीपासून चालू झालाय, म्हणजे चौथं वर्ष। या 4 वर्षामधली पत्रकारिता आणि त्याच्या अगोदरची पत्रकारिता, म्हणजे आता असं झालंय की कुठलीही गोष्ट लपून राहत नाही। याचं कारण म्हणजे आपण सर्व व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे आपल्या माध्यमातून जी काय बातम्या न्यूज येतात, छोट्या छोट्या बातम्या जरी असल्या तरी त्या बातम्यांची दखल वरिष्ठ पातळीवर शासन असेल किंवा ज्या समजा आरोग्य डिपार्टमेंट असेल तर त्यांना ती दखल घ्यावीच लागते। एवढी पॉवर आपली ह्या माध्यमातून वाढलेली आहे। तर आपण अशा या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना जे काही उपेक्षित वंचित आहेत किंवा ज्या काही समाजातील चुकीच्या गोष्टी आहेत याबाबत आपण सर्वजण नक्कीच आवाज उठवचाल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।